नमस्कार माझे उद्योजक मित्रांनो, मी स्वप्नील जोशी, तुमचा इंडस्ट्रियल इन्शुरन्स एक्सपर्ट. तुमच्या व्यवसायाला आणि तुमच्या नफ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी काही अगदी सोप्या टिप्स. इन केस जर तुमच्या फॅक्टरीमध्ये आग लागली तर तुमच्या मशीन्स झाल्या, तुमचा स्टॉक झाला किंवा तुमच्या स्ट्रक्चरचं जे नुकसान आहे त्याचं सगळं कम्पन्सेशन तर तुम्हाला तुमच्या स्टँडर्ड फायर पॉलिसीमध्ये मिळून जाईल. पण आगीमुळे जेव्हा फॅक्टरी प्रोडक्शन 3-4 महिने बंद असतं तर त्याच्यामुळे होणाऱ्या इन्कम लॉसचं काय? अनेक MSME ओनर्सचा हा समज असतो की एकदा प्रॉपर्टी इन्शुरन्स घेतलं म्हणजे सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या, पण ते तसं नसतं. फॅक्टरी बंद असली तरी सुद्धा तुमचे जे फिक्स्ड ओव्हरहेड्स असतात ते तर चालूच असतात ना. आता उद्या तुमच्या एम्प्लॉईजचे वेजेस झाले, तुमच्या लाईटचे बिल झालं किंवा तुमच्या लोनचे EMI झाले, या गोष्टी तर तुम्हाला टाळता येऊ शकत नाही. मग त्यासाठीचा पैसा तुम्ही कुठून आणता? यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजेच बिझनेस इंटरप्शन इन्शुरन्स किंवा ज्यालाच FLOP फायर लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये आगीमुळे झालेलं तुमचं जे डॅमेज आहे त्याचं ते कम्पन्सेशन तुम्हाला मिळतं, पण ऍट द सेम टाइम जोपर्यंत तुमचं प्रोडक्शन चालू होत नाही तोपर्यंत त्याचे तुमचे सगळे फिक्स ओव्हरहेड्स म्हणा किंवा तुमचा लॉस ऑफ इन्कम म्हणा याचं सुद्धा कम्पन्सेशन तुम्हाला दिलं जातं. थोडक्यात काय, तर सिच्युएशन काहीही असली तरी सुद्धा तुमच्या बिझनेसचा कॅश फ्लो जो असतो तो इंटॅक्ट राहतो. म्हणून आजच तुमची पॉलिसी नीट तपासून बघा. तुमच्या पॉलिसीमध्ये सुद्धा बिझनेस इंटरप्शन इन्शुरन्सचा क्लॉज आहे का नाही ते बघा. तुमच्या बिझनेस ऑपरेशन्सनुसार तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या कव्हर्सची आवश्यकता आहे ते जाणून घेण्यासाठी आणि तुमच्या सगळ्याच इंडस्ट्रियल इन्शुरन्सच्या पॉलिसीचं ऑडिट करण्यासाठी आजच कॉमेंटमध्ये जाऊन ऑडिट टाईप